मित्रांनो, मनसेचे दिनकर तुम्हाला माहिती असतील, जे नाशिकमध्ये मनसेचं काम करत होते. कालपर्यंतने ठाकरे गट आणि मनसे एकत्र झाला म्हणून एकमेकांना पेढे वाटले आणि जल्लोष केला. असे मनसेचे जे दिनकर आहेत ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये गेले. तर त्यांना प्रश्न विचारला पत्रकारांनी, बाबा तुम्ही का गेले? तर त्यांनी एकच उत्तर दिलं, विकासासाठी. आता तो विकास कोण आहे जरा तुम्ही त्यांना शोधून द्या, जरा कोण आहे विकास. मला तर नाही भेटला, तुम्हाला जर कुठे भेटला असेल विकास हा, तर विकास द्या त्यांना. तुम्हाला जर वाटलं राजकारण करायचंय तर भाजपमध्ये कधीच जाऊ नका. लबाडाचा पक्ष येतो आणि आज अख्ख्या महाराष्ट्राचं वाटोळं केलंय. महाराष्ट्र चाललाय कुठे म्हणून मी प्रथम सांगितलं, जातीत जात नाही, माणसात माणूस नाही, पक्षात पक्ष नाही. दररोज दंगे, जातीपातीचं राजकारण, दंगली घडवायच्या. अरे एक खोक्याचं काय घेऊन बसले, सगळे खोक्यामध्ये बसले. मुख्यमंत्र्यांचं जेव्हा आपण भाषण ऐकतो जसे काही भांडायला उठले. या महाराष्ट्रामध्ये जातीत जात ठेवली नाही, पक्षात पक्ष ठेवला नाही, माणसात माणूस ठेवला नाही. हे कोण करतो वा सर्व? काल एवढा मोठा जल्लोष तुम्ही साजरा केला, एकमेकांना पेढे भरवत होते, अचानक काय झालं काही तासामध्ये? काहीच नाही झालं. मग का बरं आला? सांगितलं ना विकास करायचा आहे म्हणून. पण मग तिकडे विकास नव्हता होत. आता तिथं आत्ताशी निवडणूक लागणार होती, पण आता विकासासाठी हा निर्णय घेतला. भाजपचा सुपडा साफ करू असं काल म्हणालेलं असतात. भाजपमध्ये आपण आला, काय बोललो काय राहिलो आता तो विषय घेऊ नका. आता भारतीय जनता पार्टीत फक्त विकासासाठी चाललोय. विधानसभेला तिकीट दिलं आपल्याला, आपल्यावर एवढी मोठी जबाबदारी दिली होती. आपण स्वतः इच्छुकांच्या मुलाखती घेत असताना हा निर्णय का बरं आपण घेताय? एकच विषय माझा, एकच, सगळ्या प्रश्नांना एकच उत्तर, फक्त विकासासाठी आम्ही चाललो. राज ठाकरेंनी सुद्धा आपल्यावर जबाबदारी दिली. मी कुठेही नाराज नाही, फक्त विकासासाठी आम्ही चाललेलो आहोत.